शकते? नाही, राहुल गांधींना इकॉनॉमीचा ई आणि फायनान्सचा एफ काही कळतो असं मला वाटत नाही. ते अंदमानच्या समुद्रामध्ये डुंबण्यामध्ये मशगूल आहेत. त्यामुळे अंदमानच्या समुद्रामध्ये त्यांनी डुंबत राहावं. म्हणणं तुमचं? नाही, गेल्या 12 वर्षामध्ये मोदीजींच्या सरकारने ज्या प्रकारे रिफॉर्म्स या देशामध्ये केलेले आहेत त्यामुळेच भारताची अर्थव्यवस्था जगातली 4थी सर्वात मोठी अर्थव्यवस्था झालेली आहे. येणाऱ्या 2-3 वर्षात भारताची अर्थव्यवस्था जगातली 3री सर्वात मोठी अर्थव्यवस्था होणार आहे. 2029 साली भारत $5 ट्रिलियन इकॉनॉमी होणार आहे. आणि त्यामुळे मोदीजींच्या सरकारने राबवलेले विविध प्रकारचे प्रकल्प असतील, रिफॉर्म्स असतील, त्यामुळे भारताची अर्थव्यवस्था ही कमीत कमी आता वैश्विक जे काही संकट जगासमोर आलेलं आहे त्याचे कमीत कमी चटके भारताच्या अर्थव्यवस्थेला मोदीजींच्या सरकारच्या मॅनेजमेंटमुळे या ठिकाणी आपल्याला हे दिसतच आहे समोर. आणि इवन तुम्ही कोविडमध्ये बघाल की जगामध्ये सर्वात पहिली अर्थव्यवस्था कोविडच्या बाहेर येणारी ही भारताची अर्थव्यवस्था होती. आणि कोविडच्या या झटक्यानंतर सुद्धा भारताची अर्थव्यवस्था जगातली 4थी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून बाहेर आलेली आहे. आणि त्यामुळे मोदीजींच्या सरकारचं विजन, मोदीजींच्या सरकारचं एक्झिक्युशन, फायनान्शियल मॅनेजमेंट, रिफॉर्म्स या सगळ्याच्या आधारावरती भारत देश येणाऱ्या काळामध्ये विकसित राष्ट्र होण्याच्या दिशेने कूच करत आहे. जेव्हा आपण 7.8 GDP एक्सपेक्टेड ग्रोथ बद्दल बोलत आहेत तेव्हा लीडर ऑफ अपोजिशन राहुल गांधीचं असं म्हणणं आहे की देशामध्ये आर्थिक बवंडर येऊ शकते. नाही, राहुल गांधींना इकॉनॉमीचा ई आणि फायनान्सचा एफ काही कळतो असं मला वाटत नाही. ते अंदमानच्या समुद्रामध्ये डुंबण्यामध्ये मशगूल आहेत. त्यामुळे अंदमानच्या समुद्रामध्ये त्यांनी डुंबत राहावं. या देशाची जनता पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे.